सारे मिनी सहाचे सारे शिक्षक वृंद अमृतमयी, तुम्ही विनी सहा मधलेच आहात, मध्ये ना हा, आणि या अमृतमयी स्नेहमयी वाणी ज्यांची आहे अशा सौ सुनंदा जोशी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसासाठी एकत्र जमलो आहोत आणि तो साजरा करताना सर्वांना अतिशय आनंद होत आहे. आणि प्रथम आपण त्यांचं औक्षण करूया. औक्षण करताना सगळेजण श्लोक म्हणणार आहेत. शतं जीवो शरदो वर्धमानः शतं हेमन्ताः शतं वसन्ताः शतं इन्द्राग्नी सविता बृहस्पति शतायुषा विषेणं पुनर्दु जीवेत शर्धशतं मोदेत शर्धशतं नंदेत शर्धशतं. आणि ज्यांचा वाढदिवस 31 तारखेलाच झालेला आहे अशा बाबांना सुद्धा आपण शुभेच्छा. टिक्का लावा ना. हा टिक्का नाव होता. हा बस याला म्हणतात गणगोत. हे खरं गणगोत आहे. ते बाकीचं गणगोत राहिलं बाजूला. काय करा, 5 जणी ओवाळा. गडबड नका करू तिथे. आपल्याकडे कमीच माणसं आहे. नाही कमी नाही, खूप आहे. म्हणजे सगळ्यांनी हा सगळे औक्षण करू शकतोय आपण. तोंड गोड नाही केले का मॅडमचं? नाही तोंड शेवटी गोड करा. हा ते पेढा करून करा गोड. गान कोकिळा सुरेखा पाटणे मॅडम या बाबांचं ऑप्शन करत आहे. त्यांच्या गत वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्याचबरोबर ज्यांचा वाढदिवस आहे अशा सुनंदा जोशी मॅडम, खरोखर ज्ञानाची पंढरी या ठिकाणी अवतरली आहे आणि या ज्ञानाच्या पंढरीमध्ये वावरणारे हे सर्व माऊली पंत, विठ्ठल पंत उपस्थित आहेत. हा कार्यक्रम अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात अनौपचारिक घरगुती कार्यक्रमामध्ये 75वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. हे सुनंदा माने मॅडम पहा या राम सोसायटीच्या सभासद असलेल्या डायरेक्टर असलेल्या संचालिका आणि त्याचबरोबर आमच्या भगिनी या ठिकाणी बाबांचं आणि जोशी मॅडमचं ऑप्शन होत आहे. मामी तोंड इकडे मामींनी ओवाळणं हे भाग्य केवढं. इकडे अंगाशी कोकणातून अवतरलेल्या आजच आल्यात त्याचबरोबर खास जोशी मॅडमच्या प्रेमापोटी इथं उपस्थित झालेल्या विचारे मॅडम बाबांचं ऑप्शन करून काहींचं ऑप्शन करतायत. त्याचबरोबर ज्यांचा सरस्वतीचा वारसा लाभलेल्या आमच्या भगिनी, एक उत्तम साहित्यिक, लेखिका, कवयित्री डॉक्टर लता पाडेकर मॅडम, या सुनंदा जोशी मॅडम यांचा 75वा वाढदिवस मोठ्या उत्साहात मध्ये साजरा होत आहे. या औक्षण प्रसंगी बाबांना सुद्धा डोळ्यामध्ये त्यांचे आनंदाश्रू भरून आलेले आहेत. हा भावनिक सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. खरोखर ही अशी दिग्गज मंडळी या ठिकाणी लोखंडे सर, माने सर, आमचे मित्र पाटणे साहेब, त्याचबरोबर बडगुजर मॅडम, आमच्या शाळेच्या माजी शिक्षिका तर आहेतच परंतु पर्यवेक्षिका म्हणून त्यांनी काम केलं. आणि या ठिकाणी आमच्या ज्येष्ठ भगिनी चव्हाण मॅडम एक उत्तम वारसा घेऊन त्यांनी शाळेची धुरा सांभाळली. उत्कृष्ट असं नियोजन त्यांच्या काळात घडलं आणि खरोखर ज्यांच्या वास्तव्याने आणि ज्यांच्या
मी असं म्हणत होते की अनुभवांची शिदोरी वाटतच जावी, अनुभवांची शिदोरी वाटतच जावी, किंबहुना शिदोरी अनुभवांची वाटतच जावी आणि ओंजळ शुभेच्छांची अमृतमयी व्हावी, ओंजळ शुभेच्छांची अमृतमयी व्हावी. दिवेत शर्दशतम, क्रोधेत शर्दशतम, नंदेत शर्दशतम. आई आई आई. अरे अण्णाच्या मागं- मी घटक झालो आणि मी नेहमी म्हणायचा की हे शिक्षक नाही, की जणू काही एक कुटुंब आहे आणि आम्ही त्याचा कधी भाग होऊन गेलो आणि मग मध्येच कधीतरी नाही का, कधीतरी किचनवर काम करताना आठवण येते, हा जोशी मॅडम कसे आहेत, बाबा कसे आहेत, किंवा चव्हाण मॅडम कसे आहेत बरं, आता काय करतात, आता तर ते रिटायर झाल्यात, किंवा यांचं ते म्हणजे काय म्हणू एक व्हॉट्सअपवर येतं काहीतरी, ते ऐकताना आठवण येते. तर अशा आठवणी येतात. आता जसं सरांनी सांगितलं की स्वमग्न राहिलं पाहिजे, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, तर जपानी भाषेत याला इकिगाई असं म्हणलं जातं. तर ही इकिगाई ज्याची त्याने स्वतःसाठी सांभाळायची असते. मग त्याच्यात काय, त्याच्यात वेगवेगळे छंद, वेगवेगळ्या प्रकारची मग्नता, मग ती बासरी वाजवण्यात मग्न व्हा, हरिपाठ म्हणण्यात मग्न राहा, किंवा काही एखाद्याने नुसती गणित सोडवण्यात जरी तो मग्न राहिला ना तरी त्याचं आयुष्य आपोआप वाढेल का, त्याच्या मनावरचा ताण जाईल. तसं आपलं कल्चर असं काही आहे, त्याच्यात गेयत आहे, अगदी जात्यावरच्या ओव्या काय, भलऱ्या काय, काय काय खूप आहे आपल्याकडं, जे आपण सोडले किंवा त्याच्यापासून आपण दूर आहोत शहरी वासामुळे. तर त्याच्याकडे जाण्याची गरज आहे. आणि ती इकिगाई त्यांचा जपानी शब्द असेल पण आपल्याकडे तो अगदी राजरोसपणे आहे असं म्हणावं लागेल. तर ह्या कुटुंबाचा आम्ही भाग झालो आणि तुम्ही आम्हाला सगळ्यांना स्वीकारले, त्याबद्दल सर्वांचे खरं तर आभार मानतो आणि दोघांनाही दीर्घायुष्य चिंतितो. रामकृष्ण. किनार आनंदाला असावी दुःखाची किनार, त्यानेच वाढतो सगळा उल्हास. शशिकांत रावांबरोबर सप्तपदी चालून केला संसाराचा प्रवास. सारं माझं हे गणगोत, सारं माझं हे गणगोत, रक्तापेक्षाही त्याचे बंधन आहे खास. आणि तुम्ही सर्वांनीच मला म्हटलंय शतायु व्हा, शतायु व्हा. त्यासाठी आपण सारे धरूया पांडुरंगाची कास. पांडुरंग पांडुरंगाला झाकून टाकले तो. छान, थोडक्यात भारी. 8च ओळी, 8-10 ओळी असते पण मस्त भारी.